गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आपण घनफळ आणि पृष्ठफळ, घनाचे घनफळ व घनाचे पृष्ठफळ याचा आपण अभ्यास केलेला आहे. प्रकार दुसऱ्यामध्ये काय आहे, इष्टिका चित्तीचे घनफळ व इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ याचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्यावरती दोन उदाहरणे घेतलेली आहेत. आकृती कोणत्या पद्धतीची असते आणि त्याचे सूत्र कोणते आहेत आणि त्यांची एकक काय आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर. मग आता हा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. 3.5 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व 1.2 मीटर उंचीची एक इष्टिका चित्तीच्या आकाराची बंदिस्त टाकी बनवण्यास 180 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण खर्च किती येईल. इष्टिका चित्तीची एक हौद बनवायचा आहे, बंदिस्त आहे, म्हणजे पाण्याची टाकी बनवण्यासाठी काय आहे, प्रति मीटरला 180 रुपये खर्च येतो. लांबी किती, रुंदी किती आणि उंची किती यांची मापे दिलेली आहेत. त्यांची माप एकक हे समान असतील तर समीकरण सरळ सरळ आहे असं गृहीत धरायचं. जर त्यांची एकके समान नसतील तर पहिल्यांदा त्यांची एकक समान तयार करून घ्यावी. ओके. आता या प्रश्नावरून तुम्हाला कोणतं सूत्र वापरायचं आहे हे जर लक्षात ठेवायचं असेल, एकच आहे. त्यांना काय म्हणतात, प्रति चौरस मीटर. सूत्र आपण सोडवित असताना काय, घनाचे घनफळ बरोबर घन सेंटीमीटर हा शब्द वापरतो आणि पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळाला काय वापरतो, चौरस सेंटीमीटर किंवा चौरस मीटर. आता इथे दिलेलं आहे चौरस मीटर. सरळ सरळ संभाषण आहे. काय आहे त्याच्यामध्ये, 3.5 मीटर लांब आहे, 1.5 मीटर रुंद आहे आणि 1.2 मीटर उंच आहे. इष्टिका चित्ती आकाराची बंदिस्त टाकी, बंदिस्त म्हणजे वर म्हणजे टाकी कशी आहे, बंदिस्त आहे. वरील बाजूला सुद्धा काय एक रूम असते, त्या पद्धतीने ते हौद बनवलेला असतो तळापासून. बरोबर, जमिनीवरती तो हौद बनवलेला आहे. आता त्याला रंग द्यायचा बनवण्याचा आहे. बनवण्यासाठी तर तळापासून बांधकाम करावं लागतं त्याला. बरोबर, स्लॅब वगैरे म्हणजे त्याचा वरला जो बाजू आहे तो बंद करावी लागते, त्याला म्हणतात बंदिस्त. लक्षात, एक इष्टिका चित्ती आकाराची पाण्याची टाकी आहे. लक्षात. मग सूत्र कोणतं वापरायला लागेल या शब्दावरून तुम्हाला कळेल. काय, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ, एकूण म्हणून फक्त पृष्ठफळ हा शब्द आला तरी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. सूत्र आहे 2 कंसामध्ये लहान कंस लांबी गुणिले रुंदी, पहिल्या कंसामध्ये अधिक दुसऱ्या कंसामध्ये लांबी गुणिले उंची अधिक तिसऱ्या कंसामध्ये काय, उंची गुणिले रुंदी, लहान कंस बंद मोठा कंस बंद. हे झालं सूत्र. पुन्हाचं सूत्र आहे इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ. लक्षात, घनाचे एकूण पृष्ठफळ जर म्हटलं असतं तर सूत्र आपण वापरलं असतं 6 गुणिले बाजूचा वर्ग. इथं कशाचा वापर आहे सांगितलेला आहे, इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ. सूत्र आहे 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, लांबी गुणिले रुंदी अधिक दुसऱ्या कंसामध्ये लांबी गुणिले उंची अधिक तिसऱ्या कंसामध्ये उंची गुणिले रुंदी. याच्यामध्ये काय आहे, लांबी किती आहे ते ठेवायचं, रुंदी गुणिले रुंदी, पहिला कंस बंद करायचा, अधिक ज्यांची त्यांची मापे काय करायचं त्या कंसामध्ये ठेवायचं, कंस बंद करायचं, गुणाकार करायचा, आलेल्या गुणाकाराची बेरीज करायची. आता यापुढे एकच पद्धत आहे, शॉर्टकट पद्धतीने जर समीकरण सोडवलं याचं तर तुम्हाला एकूण पृष्ठफळ काढावंच लागेल. आणि काय म्हटलेलं आहे, टाकी बनवण्याचा काय 180 रुपये प्रति चौरस मीटरने खर्च आहे. म्हणजे गुणिले इथं दर करा, तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला उत्तर काढता येतं. गुणिले दर केव्हा, परंतु या सर्व क्रिया केल्यानंतर आपल्याला दराने गुणाकार करावा लागेल. लक्षात. चला समीकरणामध्ये मांडणी करून घ्या. 2 कंसामध्ये काय लांबी किती आहे, 3.5
गुणिले रुंदी 1.5 कंस बंद अधिक दुसऱ्या कंसामध्ये लांबी 3.5 गुणिले उंची किती आहे 1.2 कंस बंद अधिक बोला उंची किती आहे 1.2 गुणिले रुंदी किती आहे 1.5 गुणिले दर किती आहे 180. समीकरण अगोदर कंसावरती प्रक्रिया करा. कंसावरती क्रिया करा. काय म्हणतात कंचू भागू बेव या पदावलीनुसार आपल्याला या कंसावरती क्रिया करावी लागेल. हा लक्षात. हा 2 पहिल्यांदा गुणाकार करायचा नाही. 2 ला 2 ठेवा कंसामध्ये चला या दोन्हीचा गुणाकार करा. दशांश विचार नंतर करा. हा लक्षात. दशांश पहिल्या संख्येमध्ये 1 आहे दुसऱ्या संख्येमध्ये 1 आहे 1 आणि 2 उत्तर काढल्यानंतर गुणाकार केल्यानंतर एकक स्थानाकडून 2 संख्येनंतर दशांश द्यायला शिका. हा लक्षात. 15 5 75 हातचे 7 15 त्रिक 45 आणि 7 हे झाले 52. हे 52 दशांश किती आहे 1 2 2 स्थळानंतर म्हणजे 3.5 गुणिले 1.5 यांचा गुणाकार 5.25 हा त्यांचा गुणाकार आलेला आहे. अधिक लिहा त्या दोन्हीचा गुणाकार करा. 12 पंचे 7 हातचे 6 12 त्रिक 36 आणि 6 42 हे 42 दशांश किती नंतर 2 स्थळानंतर म्हणजे 3.5 गुणिले 1.2 यांचा गुणाकार 4.20 हा या दोन संख्येचा गुणाकार आला. पुढे चला अधिक 12 1.5 गुणिले 1.2 गुणिले 1.5 यांचा गुणाकार त्याला 15 दोन्ही 30 ला 0 हातचे 3 15 1 15 आणि हातचे आले 3 15 3 18 दशांश 2 नंतर हा दशांश 2 नंतर यांचा गुणाकार आपण केलेला आहे. आता कंस चौकोनी कंस बंद करा गुणिले 180. अगोदर कंसावरतीच क्रिया करा. 2 कंसामध्ये यांची काय करायची बेरीज. आता बेरीज करत असताना बेरीज पद्धतीने पारंपरिक पद्धतीने 5.25 4.20 1.80 अशी त्यांची बेरीज करा. लक्षात. 5 ला 5 8 आणि 2 10 2 12 ला 2 हाताला 1 दशांश खाली दशांश 1 आणि 1 2 आणि 4 6 आणि 5 11 किती आलं 11.25 11.25 कंस बंद कारण या सर्वांची आपण बेरीज केलेली आहे गुणिले 180. आता या दोन्हीचा गुणाकार करा. गुणाकार बोला किती 22.50 व्हेरी गुड. गुणाकार करा. 2 पंचे 10 ला 0 हाताला 1 2 2 4 आणि 1 5 हातचा वगैरे काय नाही. लक्षात. दशांशचा विचार नंतर करू 2 1 2 दशांश 2 नंतर 22.50 बरोबर आहे. लक्षात. म्हणजे आता पुढे काय गुणिले 180. लक्षात. आता गुणाकार तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. 2 शून्य 2 संख्येमध्ये 2 शून्य ठेवून टाका. 18 ने या 5 2 आणि 2 ला गुणाकार करा. 18 पंचे 90 हातचे 9 18 दोन्ही 36 आणि 9 45 45 ला 5 हातचे 4 18 दोन्ही 36 आणि 4 40 दशांश किती नंतर आहे पहिल्या संख्येमध्ये फक्त 2 संख्येनंतर आहे म्हणजे 2 संख्येनंतर दशांश द्या. लक्षात. आता बेरीज 25 गुणाकार 3.75 बघा. लक्षात. गुणाकार 15 5 75 ला 5 हातचे 3 7 15 5 75 7 हातचे 7 बरोबर आहे. 15 त्रिक 45 आणि 7 52 याचा गुणाकार बरोबर आहे. पुढे चला 12 पंचे 60 हातचे 6 12 त्रिक 36 आणि 6 बरोबर आहे. आता यांचा गुणाकार लक्षात. 15 दोन्ही 30 हातचे 3 15 1 15 3 18 बरोबर. मग यांची बेरीज 5 10 12 2 हाताला 1 बरोबर किती आहे बरोबर आहे. गुणाकार 5 0 किती आहे 1.2 2.5 बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल. लक्षात. हा काय आहे
4050 हा त्याचा काय एकूण खर्च आहे. किती आहे? 3.5 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व 1.2 मीटर उंचीचा हौद बनवण्यासाठी प्रति चौरस मीटरला 180 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल? 4050 रुपये खर्च येईल. हे त्याचं उत्तर. याच्यात काय अडचण काय नाही. आता तुम्ही काय केलं असतं? तुम्ही पहिल्यांदा काय केलं असतात? इष्टिका चिठ्ठीचे एकूण प्रश्नफळ काढला असतात, बरोबर आहे. नंतर एका चौरस मीटरला 180 रुपये खर्च येतो, तर एकूण चौरस मीटर किती आलेला आहे त्याचा गुणाकार आपण केलेला असतात. म्हणजे आपण काय केलं असतं? याला पहिल्यांदा आपण 22.50 हे काय काढलं असतं? इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठबळ आपण काढला असतं. किती काढला असतात? 22.50. मग त्याला आपण आणखी विधान मांडलं असतं, एका चौरस मीटरला 180 रुपये, तर 22.50 चौरस मीटरला किती खर्च येईल. या पद्धतीने मांडणी करण्यापेक्षा आपण डायरेक्ट या सूत्रामध्ये मांडणी केलेला आहे. समीकरण या पद्धतीने सोडवा. 1 2 3 4 5 6 स्टेपला तुमचं उत्तर निघून जातं. सूत्र आहे नंबर 1. समीकरण तुम्हाला नितळ बेरीज करता येते गुणिले या पद्धतीने. आलेला गुणाकार आणि ह्यांचा गुणाकार आपण या पद्धतीने. लक्षात एकूण खर्च 4050 हे त्याचं उत्तर. या पद्धतीने तुम्हाला उत्तर शॉर्ट मध्ये म्हणजे या पद्धतीने मांडणी करून तुम्हाला समीकरण सोडवता येतं. दशांचा गुणाकार योग्य तेच करणे, बेरीज दशांश खाली दशांश घेऊन त्यांची बेरीज करायची, असे बेरीज वजाबाकी या पद्धतीने, गुणाकार या पद्धतीने, आणि भागाकारामध्ये काय आहे की पुढे जर संख्या असेल आणि मध्ये जर दशांश येत असेल तर उत्तरामध्ये पहिल्यांदा दशांश द्यावा लागतो. ह्या क्रिया वेगळ्या आहेत. लक्षात बेरीज आणि वजाबाकीची एकच क्रिया आहे, गुणाकाराची वेगळी क्रिया आहे आणि भागाकाराची वेगळी क्रिया आहे. क्रिया लक्षात ठेवा. दशांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार या क्रिया कशा आहेत? भिन्न आहेत. लक्षात. आणि गुणाकार वेगळी पद्धत आहे, त्याची पण क्रिया भिन्न आहे. लक्षात. या पद्धतीने तुम्हाला समीकरण सोडवावं लागेल. आता हा प्रश्न क्रमांक 3. लक्षात. आता प्रश्न क्रमांक 4 आणि 5 म्हणजे पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा आणि पाचवा हे 5 प्रकारचे प्रश्न उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेले आहे. फक्त संख्यामध्ये बदल केलेला असतो, दुसरं तिसरं काही नाही. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4 घेऊया. तुमच्या लक्षात आलं ना? बंदिस्त म्हणल्यानंतर काय इष्टिका चिठ्ठी म्हणल्यानंतर किती प्रश्न असतात? 6 प्रश्न असतात. परंतु हे काय घनाला असतं, बरोबर. याच्यात पण 7 प्रश्न असते, परंतु आयताकृती असते, म्हणून त्याचे सूत्रामध्ये बदल केलेला आहे. इष्टिका चिठ्ठीचे एकूण पृष्ठबळ म्हटल्यानंतर हे 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक दुसऱ्या कंसामध्ये काय लांबी गुणिले उंची अधिक तिसऱ्या कंसामध्ये उंची गुणिले रुंदी, कंस बंद. लक्षात. दर जर दिलेला असेल तर कंस बंद केल्यानंतर गुणिले दर त्याचा किती आहे ते लिहा. समीकरण सरळ सरळ सोडविता येईल. आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे, लक्षात ठेवा. लक्षात. 15 मीटर लांब कसाही प्रश्न असू द्या, समीकरण आपल्याला सोडविता आलंच पाहिजे. 15 मीटर लांब, 15 मीटर लांब, 8 मीटर रुंद, 8 मीटर रुंद रुंद व 6 मीटर उंचीच्या व 6 मीटर उंचीच्या एका सभागृहाला छतासह आतून, सांगतो माहिती, छतासह आतील
बाजूने बाजूने रंग देण्यासाठी 40 रुपये प्रति मीटर, प्रति चौरस मीटर. बघा सूत्र कोणतं वापरावं लागेल या शब्दावरून तुम्हाला कळेल. चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल, प्रश्नार्थक चिन्ह. पहा प्रश्न नीट वाचायचा आहे, गडबडून जायचंच नाही. काय म्हणते? 15 मीटर लांब, 8 मीटर रुंद व 6 मीटर उंचीचे सभागृहाला छतासह आतील बाजूने रंग देण्यासाठी 40 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल म्हणते. आता सभागृह कसा आहे? इष्टिकाचित्ती आकाराचा आहे. सभागृहाला कलर आतील बाजूला द्यायचा आहे, बरोबर. आतील बाजूला कलर द्यायचा आहे. तर आतील बाजूला किती बाजूंना तुम्ही कलर द्याल? किती प्रश्नांना भाग कलर द्याल तुम्ही? किती बोला? 4 बाजू, उभ्या 4 बाजू, बरोबर. आणि छताला एक, बरोबर. आतील बाजू छताला तर द्यावं लागेल. आणि खाल्या बाजूला द्यावं लागेल का? जमिनीवरती काय केलेली? ऑलरेडी फरशी केलेली असते किंवा काय केलेले असते त्याचे काय लॉन बसवलेलं असतं, गवताच्या लाद्या बसवलेल्या असतील असं गृहीत धरूया. म्हणजे जमिनीला कलर दिलेला नाही. म्हणजे एकूण किती प्रश्नाला कलर दिलेला आहे? 5, बरोबर. मग तुम्हाला एकूण पृष्ठभाग सूत्र काढायचं. त्यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगतो, हा लक्षात. आता जमिनीला कलर द्यायचा नाही. ही जमीन म्हणजे तळाचा भाग कसा आहे? आयताकृती आहे, मान्य. मग आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आलं का? हे एवढं कळालं तुम्हाला. आता काही नाही, तुम्हाला काय इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठभाग, बरोबर. किती भाग आहेत? आपण 6 गृहीत धरूया. सूत्र आहे 6 पृष्ठाचं सूत्र आहे. परंतु त्यामधून आपल्याला त्याचं काय तळाचा म्हणजे जमिनीचा आपल्याला क्षेत्रफळ वजा करावं लागेल. मग काय करावं लागेल? एकूण पृष्ठफळामधून आयताचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल. म्हणजे 6 भागातून 1 भाग आपण वजा केलेला आहे. म्हणजे 5 भागाला आपण कलर देणार आहोत, बरोबर. मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिल्यानंतर वजा आयताचे क्षेत्रफळ गुणिले दर काय त्याचा दर, संपलं. एवढं लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, सूत्र लिहून दाखवतो तुम्हाला. पहा, हे समजलं ना प्रश्नाचा अर्थ तुम्हाला? हा, एकूण प्रश्न इष्टिकाचित्तीचे प्रश्न लिहितो मी. इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ एकूण काढू पहिल्यांदा. त्यामधून तळाचे पृष्ठफळ म्हणजे तळाचे क्षेत्रफळ वजा करू. सूत्र काय आहे? 2 कंसामध्ये लांबी गुणिले रुंदी अधिक लांबी गुणिले उंची अधिक 3ऱ्या कंसामध्ये रुंदी गुणिले उंची. हे आपण काय लिहिलं? इष्टिकाचित्तीचे काय एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहिलेलं आहे. इष्टिकाचित्तीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे किती प्रश्न आहेत? 6 प्रश्नांना आपण कलर देतो का? नाही. मग काय करतो? जमिनीवर जे आहे जमिनीचा भाग कमी करायचा. म्हणजे जमीन कशी आहे? आयताकृती. म्हणजे वजा काय आहे? आयताचे क्षेत्रफळ. सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. हे तुम्हाला वजा करावं लागेल. गुणिले दर. एकामध्ये सर्व काही मांडणी करून एका सूत्रामध्ये आपण सर्व मांडणी करून घेत आहे. सरळ सरळ साधं साधं सोपं सोपं. तुम्ही याला काय करावं लागेल? एकूण पृष्ठफळ तुम्हाला काढावं लागेल. एकूण पृष्ठफळ काढल्यानंतर आयताचे क्षेत्रफळ तुम्हाला काढावं लागेल. मग आयताचे क्षेत्रफळ काढल्यानंतर एकूण पृष्ठफळातून आयताचे क्षेत्रफळ वजा करावं लागेल.
आलेल्या वजाबाकीला त्याचा दर काय त्या दराने तुम्हाला गुणाकार करावा लागेल. या 3-4 क्रिया करण्यापेक्षा आपण एकच क्रिया केलेली आहे. लक्षात, म्हणजे फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये सूत्रामध्ये मांडणी करायची आहे. 2 कंसामध्ये लांबी किती आहे 15 गुणिले रुंदी 8 कंस बंद अधिक दुसऱ्या लांबी किती आहे 15 गुणिले 6 अधिक रुंदी किती आहे 8 गुणिले 6 हे आपण लिहिलेलं आहे. कंस बंद वजा आयताचे क्षेत्रफळ म्हणजे लांबी आणि रुंदी किती आहे. लांबी किती आहे 15 कंसामध्ये लिहून टाका. 15 गुणिले रुंदी किती आहे 8 कंस बंद गुणिले दर बस ही दर आहे 40. काय अवघड आहे का? अवघड काय आहे? काही नाही. तुम्हाला वाटत असेल सर तुम्हाला काही अवघड नसेल तुमचा सराव. हो, तुम्हाला पण सराव झाल्यानंतर काही अवघड वाटणार नाही. त्याच्यासाठी सराव झालाच पाहिजे. बरोबर आहे. काही याच्यात सूत्रामध्ये काय केलेलं आहे एकूण पृष्ठफळ लिहिलेलं आहे. एकूण काय इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळाचे सूत्र तुम्हाला पाठ आहे लिहिलं. वजा काय केलेलं कारण तळाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं नाही कारण आपल्याला तळाला जमिनीला कलर द्यायचा नाही. हे मान्य आहे का? द्यायचा असेल मग तुम्हाला हे लांबी गुणिले रुंदी लिहिण्याची गरज नव्हती. परंतु आपण जमिनीला फरशी करतो किंवा लॉन बसवलं जातो गवताचा लॉन बसवला जातो बरोबर आहे किंवा कार्पेट आतरलं जातो बरोबर आहे. परंतु जमिनीला आपण काय कलर देत नाही म्हणजे ते आपल्याला वजाच करावं लागेल. म्हणून वजा केलेला आहे लांबी गुणिले. तुम्हाला वाटत असेल सर तुम्ही लांबी गुणिले रुंदी काय घेतलेलं आहे कारण जमीन ही सभागृह हा इष्टिका चित्ती आहे. इष्टिका चित्ती म्हणजे काय आहे आयताकृती ही इष्टिका चित्ती असते म्हणून आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरलेलं आहे. जमीन ही आयताकृती आहे कारण ऋण म्हटल्यानंतर सभागृह म्हटल्यानंतर आयताकृती असते. लांबी आणि रुंदी त्याला असते उंची नसते. म्हणून लांबी गुणिले रुंदी हे आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र आपण घेतलेलं आहे. गुणिले दर कारण आपल्याला त्याचा खर्च काढायचे दर दिलेला आहे म्हणून आपण दर लिहिलेला आहे. कळालं. आता सरळ सरळ गुणाकार करूया. 2 ला 2 कंसामध्ये चला त्यांचा गुणाकार किती होतो 15 8 120 अधिक यांचा गुणाकार 15 सख्खी 90 गुणाकार येणं गरजेचं आहे. 6 8 48 किंवा 8 संग 48 कंस बंद वजा यांचा गुणाकार करा किती येतो 15 8 20 गुणिले किती 40 बरोबर आहे. आता हा गुणाकार शेवटी गुणाकार करा या 40 न याच्यावर सर्वावर क्रिया केल्यानंतर शेवटी गुणाकार करायचा. लक्षात. हा 2 ला 2 ल्या गुणिले यांची बेरीज करा 8 0 0 8 4 9 13 13 2 15 हातचा 1 1 आणि 1 2 किती आलं 258 2 गुणिले किती आलं 258 बरोबर आहे. वजा 120 गुणिले किती 40 अगोदर गुणाकाराचा करून घ्या. 8 दोन्ही म्हणजे 2 8 16 ला 6 हातचा 1 2 5 10 आणि 1 11 हातचा 1 2 2 4 आणि 5 वजा 120 गुणिले 40. आता या दोन्हीची वजाबाकी करा. 516 मधून 120 गेले 6 मधून 0 गेला 6 1 मधून 2 जात नाहीत 11 मधून 2 गेले राहिला 9 हातचा 1 1 आणि 1 2 5 मधून 2 गेले राहिले 3 किती आलं 396 गुणिले 40 बरोबर. एक संख्याला 0 आहे 0 द्या 4 ने गुणा 6 चौक 24 ला 4 हातचे 2 9 9 4 9 36 9 चौक 36 किंवा 4 9 36 हातचे आलेले 2 किती आले 38 38 ला 8 हातचे 3 बोला 3 चौक 12 आणि 3 15 दशांश वगैरे काही नाही. मग एकूण खर्च किती आलेला आहे एकूण खर्च 15,820 रुपये बस. एका क्रियेमध्ये एका दगडामध्ये आपण 3 पक्षी मारलेले आहेत. एक एक दगड घ्या एक एक पक्षी मारा चालेल. म्हणजे एक सूत्र काढा त्याचं उत्तर काढा नंतर दुसरं सूत्र वापरा
त्याचं उत्तर काढा, त्यांची वजाबाकी करा, आलेल्या वजाबाकीला आलेल्या उत्तराला दराने गुणा. उत्तर तेच आहे, उत्तर तेच आहे, परंतु शॉर्टकट पद्धतीने ह्या पद्धतीने समीकरण सोडवा तुम्ही. केव्हाही स्पर्धा परीक्षेला या पद्धतीने परीक्षेला तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला उत्तर लवकरात लवकर मिळून जाईल. सराव करून बघा, तिन्ही पद्धतीने समीकरण सोडून पहा. पहिल्यांदा इष्टिकाची तिचे एकूण प्रस्थफळ काढा, किती वेळ लागतो टाइम लावा. नंतर आयताचे क्षेत्रफळ काढा, त्याचा पण टाइम लावा. हा लक्षात. नंतर काय आहे, एकूण प्रस्थफळ हे काढलेलं आहे, त्याच्यामधून आयताचे क्षेत्रफळ वजा करा. बरोबर. कलर देण्याचे क्षेत्रफळ, कलर देण्याचे किती चौरस मीटरला आपल्याला काय ते करायचे, कलर करायचे. म्हणजे एकूण प्रस्थफळातून आयताचे क्षेत्रफळ वजा करा. त्याला वेळ लागेल, किती वेळ लागतो टाइम लिहा. नंतर आलेल्या एकूण प्रस्थफळाला त्याचा दर किती आहे, दराने गुणाकार करा. त्याला किती वेळ लागतो, सर्वांचे टोटल मारा, किती त्याला वेळ लागतो ते पहा आणि या पद्धतीने पहा. कमीत कमी हे जर समीकरण तुम्ही 1.5 मिनिटात जर सोडवत असाल या टाईपनं, तर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवण्यासाठी कमीत कमी 4 मिनिट लागतील, असं एक अंदाज. म्हणजे बचत तुमची किती झाली, बचत 2.5 मिनिटाची झाली. उदाहरण बरं का, कोणी कोणी एक 50 सेकंदामध्ये हा प्रश्न सोडू शकतो. 50 सेकंद, मिनिट सुद्धा म्हणत नाही. तुम्हाला कोणत्या पद्धतीने समीकरण सोडवायचे तुम्ही ठरवायचं आणि शॉर्टकट मध्ये म्हणजे शॉर्ट ट्रिक्सने कसं सोडवायचं ते सांगत असतो. आणि तुम्हाला जर कळत नसेल तर पहिल्यांदा इष्टिकाची तिचे एकूण प्रस्थफळ इथपर्यंत, नंतर आयताचे क्षेत्रफळ काढा इथं, मग एकूण प्रस्थफळामधून आयताचे क्षेत्रफळ वजा करा. या पद्धतीने आलेल्या वजाबाकीला 40 ने गुणा, दराने गुणा. या पद्धतीने आलेलं उत्तर म्हणजे एकूण खर्च होय. कळालं? काही अवघड नाही, काहीही अवघड नाही. बरोबर. आता या मध्ये इष्टिका चित्तीचे घनफळ आणि इष्टिका चित्तीचे प्रस्थफळ यामध्ये 5वं गणित लास्ट. हा लक्षात. या 5 प्रकरणावर, या 5 प्रश्नावर तुम्हाला बाकीचे सराव करायचा आहे, बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही, त्याची गॅरंटी. नंबर 5वा, कालचे 2 आणि आजचा हा 3 प्रश्न, टोटल 5 प्रकारचे. या प्रकार 2 मध्ये टाईप 5 आहेत, 5 प्रकार आहेत. आता नंबर 5चं गणित पाहूया. 5 प्रकार, चौथा 5वा प्रकार काय म्हणतो ते आपण पाहूया. हो, सरावासाठी आहे, देतो ना. हा तर प्रश्न समजावून घ्या पहिल्यांदा. बरोबर आहे. काय म्हणते पहा. 6 मीटर लांब 6.4 मीटर लांब 3.6 मीटर 3.6 मीटर उंच उंची करा. उंची व 30 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर जाडीची, जाडीला रुंदी म्हणतात. जाडीची कंसामध्ये मी रुंदी लिहितो तुम्हाला समजण्यासाठी. जाडीची एक भिंत बांधण्यास 18 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर
मापाच्या एकूण किती विटा लागतील? प्रश्न समजावून घ्या आणि या प्रश्नाला स्टार मारा. लक्षात पहा, प्रश्न काय म्हणतो पहा. 6.4 मीटर लांब, 3.6 मीटर उंच, 30 सेंटीमीटर रुंदी म्हणजे जाडी एक भिंत आहे. भिंत ही कशी असते? इष्टिका चित्तीच असते. 6 पृष्ठच असतात, बरोबर आहे. इष्टिका चित्तीच असते. परंतु तुम्हाला विटेचं बांधकाम करायचं आहे, विटेनं बांधकाम करायचं आहे, तर प्रत्येक विटेचं माप दिलेलं आहे. 18 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर मापाचे काय विटाची साईज आहे. तर ती भिंत बांधण्यासाठी, या मापाची भिंत बांधण्यासाठी या मापाच्या विटा किती लागतील? सरळ सरळ प्रश्न आहे, बरोबर. मग याच्यामध्ये पहिल्या विधानामध्ये काय दिले? 6.4 मीटर लांब, 3.6 मीटर उंच व 30 सेंटीमीटर म्हणजे त्यांची एकके आपल्याला समान करून घ्यावी लागते. हे पहिल्यांदा आपली क्रिया करावीच लागेल, बरोबर आहे. 6.4 बरोबर आहे. 6.4 गुणिले 100 लिहा, 2 शून्य ठेवून टाका, 1 निगुणा दशांश किती नंतर 1 नंतर म्हणजे 640 सेंटीमीटर. ही काय झाली? लांबी झाली. इथे लिहितो लांबी, आलं का लक्षात? नंतर कॉमा, रुंदी किती आहे? 3.6 आहे गुणिले 100 का 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 3.6 मीटर बरोबर किती हे माप आपल्याला काढायचं. किती आहे? 0 2 ठेवून टाका, 6 आणि 3 दशांश 1 नंतर 307 सेंटीमीटर. हे काय आहे? रुंदी. उंची किती दिलेली आहे? 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटरच आहे. सेंटीमीटर एकक आहे, त्याचं एकक बदलू नका, जशाच तसं करा. लक्षात. हे काय आहे? लांबी, रुंदी, उंची. मग लांबी, रुंदी, उंची दिलेली आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये सूत्र कोणतं वापरावं लागेल? बघा, इथं लक्षात ठेवावं लागेल. मग गुणाकारामध्ये रूप दिलेलं आहे. विटेचं गुणाकारामध्ये मांडणी केलेली आहे. भिंती इष्टिका चित्ती एकूण किती विटा लागतील म्हणजे त्याचं आपणाला इष्टिका चित्तीचे घनफळ काढावं लागेल आणि विटेचं घनफळ काढावं लागेल. भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ तुम्हाला एकूण विटा निघतात, काढता येतात. सूत्र सरळ सरळ आहे. काय आहे? विटाची संख्या, एकूण विटाची संख्या. बघा, एकूण विटाची संख्या, एकूण विटा विचारलेल्या आहेत म्हणून एकूण विटाची संख्या बरोबर तुम्हाला या पद्धतीने करता येतं. पहिल्यांदा भिंतीचे घनफळ काढा, नंतर विटेचे घनफळ काढा. मग दोन्ही घनफळ काढल्यानंतर एकूण विटाची संख्या जर काढायची असेल तर भिंतीच्या घनफळाला विटेच्या घनफळाने भागाकार करा. 3 पद्धतीने समीकरण सोडवता येतं. मी तर एकच स्टेप वापरत आहे. डायरेक्ट मी काय केलेलं आहे? विटाची एकूण विटाची संख्या, मग भिंतीचे घनफळ, भिंतीचे घनफळ भागिले विटाचे घनफळ. कळालं का? हे आपण एकाच सूत्रामध्ये मांडणी करून घेत आहोत. पहा, आता भिंतीचे घनफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. सूत्रात लिहिण्याची गरज नाही, परंतु लक्षात राहा. मग विटेचं पण काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. का हो दोन्हीला हे सूत्र का वापरलं? कारण भिंत ही इष्टिका चित्ती आहे, तिचे घनफळ आपल्याला काढायचे आहे म्हणून इष्टिका चित्तीचे घनफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची.
वीट कशी आहे, इष्टिका चित्तीच आहे, परंतु इष्टिका चित्ती आहे परंतु तिचं आपल्याला घनफळच काढायचे आहे. म्हणून वीट असो भिंत असो घनफळ इष्टिका चित्ती म्हटलं की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्राचा वापर तुम्हाला करावा लागेल. मग भिंतीची लांबी किती आहे, आपण काढलेली लांबी सेंटीमीटर मध्ये 640, रुंदी 360, उंची 30 भागिले विटेचे दिले 18 गुणिले लांबी 18 रुंदी 15 गुणिले उंची 8. काही नाही, सरळ सरळ संक्षिप्त करा, गुणाकार करत बसू नका. लक्षात ह्या 18 15 आणि 8 या कोणत्याही एका संख्येनं वरच्या कोणत्या संख्येला भाग करतो ते पहा. 15 1 15, 15 दोन्ही 30, हे अडचण 8 1 8, 8 8 64, 8 0 0 संपलं. बोला 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 0 0 संपलं. छेदाला काय शिल्लक आहे, काही शिल्लक आहे. अंशाला काय शिल्लक आहे पहा. 80 गुणिले 20 गुणिले 2 या दोन्हीचा गुणाकार करा. 2 शून्य ठेवून टाका. 8 दोन्ही 16 गुणिले 2 किती शून्य 2 ठेवून टाका. 16 दोन्ही 32 संपलं उत्तर तुमचं. म्हणून ती भिंत बांधण्यासाठी 3200 विटा लागतील. बस आहे का शॉर्ट मध्ये डायरेक्ट उत्तर आपण काढलेलं. लक्षात तुम्ही पहिल्यांदा भिंतीचे घनफळ काढू शकता, नंतर विटेचे घनफळ काढू शकता, बरोबर. नंतर एकूण विटा किती लागतात म्हटल्यानंतर प्रोसिजर इथेच येते तुमची. भिंतीचे घनफळ भागिले विटेचे घनफळ, बरोबर. आपण गुणाकार विनाकार न करता डायरेक्ट मांडणी करून त्याचं संक्षिप्त रूप देऊन वीट किती लागते ते आपण काढलेले 3200 या वीट या भिंत बांधण्यासाठी लागतील, हे त्याचं उत्तर. समजलं हो. भरपूर उदाहरण, काळजी करू नका. उद्याच्याला आपल्याला जेवढे काही सोडवता येतील तेवढा आपण हा भाग घेऊन टाकू. उद्याच्याला हा चॅप्टर संपून टाकू, याच्यात काही नाही. लक्षात नवीन चॅप्टर आपण पायथागोरसचा सिद्धांत हा आपण सुरू करायचा. जरा काठिण्य पातळी का वर्तुळ तुम्ही ठरवा, किंवा शंकूचे पृष्ठफळ घनफळ काय असेल ते आपल्याला पाहिजे, किंवा गोलाचे घनफळ तुम्हाला जे पाहिजे ते फक्त कमेंट्स करा. तो प्रकरणाला आपण परवा चालू करायचे. उद्याच्या नंतर काय इष्टिका चित्तीच्या वरतीच आपल्याला प्रश्न सोडवायचे. अलग जरा उद्या वेळ लागेल. लक्षात उद्या वेळ लागला तरी चालेल. या पद्धतीने आज संध्याकाळी पाहूया. वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेन. लक्षात बहुतेक घेईन. लक्षात परंतु आपलं चाललेलं आहे शेकडेवारीचं घेऊया, बरोबर. लोकसंख्यावरती झालेलं आहे, आता मतदानावरती आपण घेऊया, बरोबर. यावर्षी 100% 100% प्रश्न येण्यासारखा मतदान. कारण काय आता मतदान इलेक्शन चालू आहे, त्यावरती प्रश्न 100% विचारण्यासारखा आहे, बरोबर आहे. चला काय असेल ते आपण सर्व तयारीनिशी आपल्याला परीक्षेला जायचं आहे असं गृहीत धरायचं आणि तयारीला. ओके बाय.